कुठून बोलताय साहेब? सर गव्हर्नमेंट स्कीम आहे ही एक, त्याच्यामध्ये सगळं तुमचं लोन माफ होऊन जाईल. त्याच्यासाठी सर तुम्हाला तुमचं बायोमेट्रिक करायचं, तुम्हाला भेटू शकतो सर आता? हो चालेल ना सर, या ना. कुठे तुम्ही सर? मी आता बघा जेम हॉटेल जेम पार्कला या. हा ठीक आहे सर, आलोच 2 मिनिटात आलो. हो हो हो. हा लय खर्च झाले, बरं झालं हे साहेब कडून देवाच्या कृपेने आलेत. हीच गाडी नंबर दिसतोय. मुकुंद कुल तुम्हीच का? हो साहेब, आता फोनवर बोलणं झालं. तुम्हीच केलता का फोन? हा. कधी कर्ज माफ होणार आहे माझं? हा कर्ज माफ करायचं ना तुमचं. हो. पहिलं घेतलेलं कर्ज फेडा. हा तुम्ही गायब होतात ना, म्हणून आम्हाला हे बहाणे करून तुम्हाला भेटावं लागतं. तुम्ही आता बोलले ना कर्ज माफ. तुझा कर्ज माफ करू का रे? तुझा कर्ज फोन उचलत नाही आणि कर्ज माफ करा घेताना बरं वाटतं. हा मग लोन घेतात तेव्हा कळणार आहे का अजून कोण आहे? आम्ही रिकव्हरी एजंट आहे. बँकेचं कर्ज घेतलेलं अजून फेडलेलं नाहीये. 5 हप्ते थकलेत. अरे माणूस समजू शकतो, एखादा थकतो दुसरा थकतो, 5 हप्ता तो कोण थकवतो रे? 5-7 हप्ते सर, बरं तुम्ही कधी भरणार रे? प्रॉब्लेम काय भरायला? अरे तुम्ही लोन मागता ना. अहो साहेब लोन द्या, कधी गरिबी भरणार? चालू आहे कधी का? अहो पण साहेब तुम्ही हे बघा ना, आता जीएसटी किती वाढलं तुम्ही सांगा. तुम्ही काय समजून घ्या ना थोडी माणसाची परिस्थिती. 8 रुपयाचा मिठाचा पुढा गेला 20 रुपयाला. पोरांची शाळेत फी भरायला नाही, पोरं घरी ठेवायला लागतात. खायला गेले तिथे जीएसटी, पाणी प्यायला गेले तिथे जीएसटी. करायचं तरी काय आम्ही त्या टॅक्सच्या वजा खाली जीव द्यायची वेळ अरे आली. त्यामध्ये निर्मला सीताराम यांना जाऊन सांग ना, तो आम्हाला काय सांगतो? अहो साहेब आमच्या एवढ्या ओळखी असतात, आम्ही कशाला मग तुमचा हप्ते ठेवला? नाही एक काम करतो, जोपर्यंत हप्ते भरत नाही ना 5 हप्ते, तोपर्यंत रिक्षा जमा करायची. हप्ते भरणार नाही. तू काय कर, हप्ते भरून रिक्षा घेऊन जा. हा चल. तुमच्या माईला तुम्ही काय करायला